आणि मुंबईतल्या टँकर संपावरती तोडगा काढण्यासाठी आता हालचाली सुरू झाल्यात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस टँकर असोसिएशनच्या सदस्यांची भेट घेणार आहेत। दुपारी 2:30 वाजता मुख्यमंत्री टँकर असोसिएशनसोबत चर्चा करतील असं कळतंय। जोपर्यंत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा होत नाही, बैठक होत नाही, तोपर्यंत संप मागे घेणार नाही। मागण्यांवर चर्चा होत नाही तोपर्यंत भूमिकेवर ठाम असल्याचं टँकर असोसिएशननं सांगितलं होतं। यामुळे मुंबईमधला टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा पूर्णतः विस्कळीत झाला होता, ठप्प झाला होता। आता मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर टँकर असोसिएशनच्या मागण्यांसंदर्भात काही ठोस निर्णय होतो का आणि हा संप मागे घेतला जातो का हे पाहणं महत्त्वाचं असेल। ईशान देशमुख आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। ईशान, अखेर मुख्यमंत्री टँकर असोसिएशनची भेट घेणार आहेत। या भेटीनंतर हा संप मागे घेतला जाऊ शकतो का? प्रज्ञा, नक्कीच ही महत्त्वाची घडामोड म्हणायला लागेल। टँकर असोसिएशन यांची पहिल्यापासून एकच मागणी होती की आम्हाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक पाहिजे। काल देखील ज्यावेळेस कलेक्टर ऑफिसमध्ये बैठक झाली त्यावेळेस देखील हीच मागणी समोर ठेवण्यात आली होती। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2:30च्या दरम्यान मंत्रालयामध्ये या सर्व असोसिएशनच्या सदस्यांना भेटण्यासाठी बोलावलं आहे आणि नक्कीच यावरती तोडगा देखील निघेल अशी देखील आशा ही व्यक्त केली जाते। आणि त्यांची प्रामुख्याने जी मागणी होती ती म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून त्यांना काही मागण्या या मान्य करून पाहिजे होत्यात आणि ते त्या बैठकीमध्येच होतील असं त्यांना वाटत होतं। आणि आता ती बैठक होणार आहे। त्यांचं कुठेतरी एकंदरीत मुंबईकरांसमोर जे प्रश्न आहेत तो कुठेतरी सुरळीत सुरू होईल असं देखील आता सांगितलं जातंय।